नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे इकडे तनिषाचा डाव तर फेल होणारच आहे, पण त्याचबरोबर आणखी काही गोष्टी घडणार आहेत ज्याचा विचारही आपण केलेला नव्हता. तशा गोष्टी समोर येणार आहेत. कारण विक्रांतने इंद्राला मारायचा केलेला प्लॅन असतो, पण तो प्लॅन उधळला जातो आणि तनिषावरती हल्ला होतो. आणि त्याच वेळी पोलिसांना बोलवून विक्रांतला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि हुशारीने विक्रांतची वाट लावलेली आहे. पण एक चांगली गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे तनिषाने डाव रचलेला होता. तनिषाने ठरवलेलं होतं की काहीही झालं तरीही आज मी इंद्राची होणार आहे, हे तिने ठरवलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट घडलेली असते आणि त्याचबरोबर हा जो विक्रांत आहे तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात गेलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा आता घरी राहिलेला आहे. इंद्रा मंदिरात गेलेला नाही, कारण दुसऱ्या दिवशी त्याची महत्त्वाची मीटिंग आहे आणि ते डील क्रॅक होणं गरजेचं आहे, म्हणून इंद्रा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा वाट बघत असतो. इंद्रा म्हणतो की मला नाही वाटत की आता तनिषा येईल, कारण तनिषाने सांगितलेलं असतं की उद्याच्या प्लॅनच्या संदर्भात डिस्कशन करायचं आहे. मी घरी येईल आणि त्यानुसार आपण त्या डीलच्या बाबतीत हे करूया, डिस्कशन करूया. पण इंद्रा वाट बघत असतो. इंद्रा म्हणतो एवढा पाऊस येतोय, मला नाही वाटत की आता तनिषा येऊ शकेल. आता जवळजवळ 12 वाजलेले आहेत असा विचार डोक्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर दरवाजा वाजतो आणि मग इंद्रा जातो, दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, इंद्राला धक्का बसलेला असतो. कारण तनिषा ज्या अवस्थेत आलेली आहे ते पाहून इंद्रा तिच्याकडे पाहतच राहतो. इंद्रा म्हणतो की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे. आणि इंद्रा तिच्याकडे एकटक पाहत असतो. ओली चिंब झालेली तनिषा समोर उभी असते. अक्षरशः तिचे सगळे कपडे ओले झालेले असतात आणि इंद्रा मात्र एकटक तिच्याकडे पाहत आहे. आणि त्याचबरोबर इंद्राला मात्र धक्का बसलेला असतो, कारण इंद्राला कळतच नसतं खरं तर हे तनिषाने जाणून बुजून केलेलं आहे. तनिषाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इंद्राने तिच्याकडे एकटक पाहत राहावं, तिच्यावरती फिदा व्हावं, इम्प्रेस व्हावं, यासाठीच केलेला हा सगळा प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर आता ती दारात उभी असते. इंद्रा मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचवेळी तनिषा म्हणते की अरे मला आत तरी घे. आणि त्यानंतर तनिषा त्याला विचारते, मला चेंज करायचं आहे, कपडे आहेत का, देशील का, मला काहीतरी चेंज करायला दे, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे इंद्रा राणीचा कपाटातला ड्रेस काढतो आणि तो तनिषाला देतो आणि म्हणतो हा चालेल का. तेव्हा तनिषा म्हणते की हो, कारण तनिषाला इंद्राच्या आयुष्यामध्ये राणीची जी जागा आहे ती जागा घ्यायची आहे. याच तरसाठी तिनं हा सगळा केलेला डाव असतो. आणि बिचाऱ्या इंद्राच्या लक्षातही आलेलं नसतं की तनिषाने हे सगळं जे काही केलेलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करण्यामागे सुद्धा काहीतरी हेतू असतो, ही गोष्ट इंद्राच्या लक्षात आलेली नसते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 108 दिवे लावायचे आहेत, प्रार्थना करायचे, प्रदक्षिणा घालायचे आहेत, हे सगळं आता सांगितलेलं असतं उर्मिलाने. मग 108 दिवे लावले जातात, पूजा चालू असते. त्यावेळेस मालती, त्याचबरोबर राणी, आबा सगळेजण तिथं असतात. आणि मग मात्र मालती म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का. तेव्हा राणी म्हणते काय झालं. नाही, आपण एक नवस तर फेडायला आलोय, पण आता मी दुसऱ्या नवसाच्या बाबतीत पण विचार करते, असं ती बोलते. तेव्हा मात्र राणी हसत असते. तर इकडे मालती म्हणते की चला, म्हणजे आपण इंद्र आणि राणीसाठी सुद्धा आता नवस करून जाव्या, म्हणजे त्यांच्या आयुष्यात ही सुख येईल, असं ती बोलत असते. इकडे तनिषाने राणीचा ड्रेस घातलेला असतो आणि ती हॉलमध्ये येत असते. त्याचवेळी इंद्रा तिच्याकडे पाहत राहतो. यावेळेस इंद्राचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये, कारण इंद्राने तर राणीला शब्द दिलेला आहे की काहीही झालं तरीही मी तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. पण इथे मात्र वेगळंच घडताना दिसत असतं. आणि त्याचवेळी तनिषा हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे, या गोष्टीचं भान मात्र इंद्राला राहिलेलं नाही. इंद्राला असं वाटत आहे की काही झालं तरीही
कुठंतरी त्याची नजर चुकत आहे, कुठंतरी या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडताना दिसत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे तनिषा त्याच्या मिठीत येत असते. त्याला कळतच नाही आहे की तो जे काही करतोय या गोष्टींमुळं त्याच्या आणि राणीच्या आयुष्यात केवढं मोठं वादळ येऊ शकतं हा विचारच इंद्राच्या डोक्यात येत नाही आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इंद्राच्या लक्षात आलं पाहिजे की तो ज्या पद्धतीने वागतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत. तर इकडे मालती त्याचबरोबर हे सगळेजण बोलत आहेत. आणि मग मालतीने आता या सगळ्या गोष्टींसाठी तयारी दाखवलेली असते. सगळ्या गोष्टींची जोरदार अशी तयारी चाललेली असते. आणि त्याचबरोबर उर्मिलासुद्धा हसत असते. उर्मिलाचा तर हा सगळा प्लॅन असतो. तिने ठरवलेलं असतं की या सगळ्यांना घेऊन जायचं आहे, का तर घरी एक वेगळाच गोंधळ घालायला मिळणार आहे. तिने आणि विक्रांतने केलेलं हे सगळं प्लॅनिंग असतं आणि त्याचमुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. आणि हे मात्र आता कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. आता तनिषा आणि इंद्रा दोघंही तिथे हॉलमध्ये आलेले असतात आणि विक्रांत आता ती संधी साधण्यासाठी तिथं पोचलेला असतो. विक्रांतने जे ठरवलेलं असतं त्या ठरवलेल्या गोष्टींप्रमाणे आता विक्रांत बरोबर रात्रीच्या वेळी मास्क घालून घरी आलेला असतो. विक्रांतला माहीतच नसतं की तिथं तनिषासुद्धा आहे आणि विक्रांत त्या अवस्थेत तिथं पोहोचलेला असतो. आणि त्याच वेळी तो इंद्रावरती हल्ला करायला जाणार असतो आणि नेमकं तनिषा आणि इंद्रा दोघंही तिथं असतात. तनिषा ही इंद्राच्या मिठीत येत असते, इंद्राच्या जवळ येत असते आणि नेमकं त्याच वेळेस तिथे विक्रांत पोचतो आणि विक्रांतला खरं तर हा जो हल्ला आहे तो इंद्रावरती करायचा असतो आणि नेमकी तनिषा मध्ये येते आणि तो चाकू तनिषाला लागतो आणि इंद्राला तर धक्काच बसतो. इंद्राला कळायचंच बंद होतं. तो तनिषाकडे पाहत असतो, माघारी पाहत असतो. त्याच्या लक्षात येतं की तिथे विक्रांत दिसतोय. तो मास्क ओढून काढतो त्याच्या चेहऱ्यावरचा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहून खरं तर धक्काच बसलेला असतो. जे काय घडत आहे त्यावरून कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे आता मालती त्याचबरोबर राणी आणि उर्मिला निघतच असतात. तर उर्मिला म्हणत असते की नाही, एवढी घाई नको करायला, आपण जाऊया, थोड्या वेळ थांबूया ना, इथे मंदिरात बसलं तर बरं वाटतं ना, असं सांगितलं जात असतं. आणि त्यामुळं तिने थांबण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राणी म्हणत असते की नाही, नको, आपल्याला गेलं पाहिजे. एकतर पावसाचे दिवस आहेत आणि इंद्रा सर घरी एकटेच आहेत, त्यामुळं मला असं वाटतंय की आपण जाऊया, असं राणी सांगत असते. मग आता मालती वगैरे पूजा झालेली आहे तर आपण निघूया असं सांगते. आणि त्याचवेळी इकडे तनिषा आणि त्याचबरोबर इंद्रा, तनिषा बेशुद्ध पडलेली असते. इंद्राने हुशारीने तनिषाला सावरलेलं असतं. इकडे पोलिसांना कॉल केलेला असतो आणि पोलिसांना कॉल करून त्याने बोलवलेलं सुद्धा असतं. आणि पोलीससुद्धा तिथं आता आलेले असतात आणि त्यांनी विक्रांतला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता राणी, मालती हे सगळेजण आता तिथं पोहोचलेले असतात. आणि जेव्हा हे सगळे तिथे येतात त्याच वेळेस इंद्रा पाहत असतो. इंद्राच्या जवळ आता तनिषा असते. तनिषाला लागलेलं असतं. डॉक्टरांना त्याने बोलवलेलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता विक्रांतला पोलीस ओढून घेऊन चाललेले असतात, कारण विक्रांतला इंद्राने बांधून ठेवलेलं होतं, तो पळून जाऊ नये म्हणून. आणि तो तनिषाला डॉक्टरांकडून उपचार करत होता. आणि नेमकं त्याच वेळेस आता उर्मिला तर आल्यावर हे सगळं दृश्य पाहते. तिला धक्काच बसतो. ती रडायला सुरुवात करते. ती म्हणते, इंद्रा काय केलं हे सगळं? तेव्हा सगळेजण तिथं असतात. सगळेजण तिला म्हणत असतात की त्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे. जर का गोष्टी अशा घडलेल्या असतील तर नक्कीच याच्यामागे काहीतरी कारण आहे. तनिषाची अवस्था पाहून मालतीच्या आणि राणीला धक्काच बसतो. आणि त्या दोघींनाही कळतं की इंद्राचा जीव आज तनिषामुळं वाचलेला आहे, ही गोष्ट कळलेली असते. आणि जेव्हा लक्षात येतं की इंद्राचा जीव तनिषाने वाचवला आहे तेव्हा तर राणी पाहतच राहते. आणि राणी म्हणते की आज खरंच तनिषा मॅडम होत्या म्हणून एवढं सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे, हे राणीच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे विक्रांतला पोलीस ओढून घेऊन चाललेले असतात. आणि त्याच वेळेस मालती सगळेजण तिथं आहेत. तर रडत असते ती उर्मिला. उर्मिला म्हणते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की मला असं वाटतंय, असं ती बोलणार असते. आणि तेवढ्यातच इंद्रा म्हणतो की नाही उर्मिला वहिनी, आता काही होऊ शकत नाही आहे. विक्रांतने खूप मोठी चूक केलेली आहे. त्याने तनिषावरती हल्ला केलेला आहे. ही गोष्ट खूप चुकलेली आहे.
अशा पद्धतीने काय होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण जे काय झालेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. कारण याची शिक्षा आता विक्रांतला झालीच पाहिजे असं सगळेजण बोलत असतात आणि सगळेजण सांगत असतात. त्यावेळेस आता उर्मिला रडत असते. ती म्हणत असते, प्लीज एक संधी द्या त्याला. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की नाही, त्याला कोणतीही संधी मिळणार नाही. जे काय घडलेलं आहे या सगळ्यामागे जर त्याची चूक आहे, त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तिथे आता समोर या सगळ्या गोष्टी येतात आणि इंद्रा सगळ्यांना सांगत असतो की जे काही केलेलं आहे त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि मग मात्र आता समोर आल्यानंतर इकडे इंद्राने आता पोलीस आता विक्रांतला ओढत घेऊन चाललेले आहेत. उर्मिला हात जोडत आहे, सगळ्यांच्या समोर माफी मागत आहे. पण तिच्या माफी मागण्याला अजिबात अर्थ उरलेला नाही, कारण इंद्राने डिसिजन घेतलेला आहे. हाफ मर्डरच्या केसमध्ये विक्रांतला जेलमध्ये पाठवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.